नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची. परंतु अजूनही जर क्लेम स्टेटस आपण जर चेक केलं, तर क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच दाखवलं जातं आहे. मग राज्य सरकारनं जानेवारीमध्ये पीक विम्याचं वाटप होईल, त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये म्हणलं, आता मार्च उजाडला, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झालं, राज्य सरकारचा हिस्सा विमा कंपनीला अदा करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारचाही हिस्सा विमा कंपनीला अदा करण्यात आलेला आहे. मग गोष्टी अडकल्या कुठं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो, एक अशीही अपडेट आहे की उत्तर प्रदेशमध्ये पीक विम्याचं वाटप झालं आहे. मग महाराष्ट्राच्या पीक विम्याला काय झाले? अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये झालेली होती. अतिवृष्टीनं हैराण झालेला शेतकरी पीक विम्याची वाट पाहतोय आणि ज्या अतिवृष्टी झालेल्या महाराष्ट्रातील शेतकरी वाट पाहत आहेत त्या शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचं वाटप नाही. परंतु अपडेट अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये पीक विम्याचं वाटप करण्यात आलं. मग पीक विमा वाटपाला यांनी कारण काय जोडतात की पोर्टल खराब आहे, पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आहे, पोर्टलमध्ये दुरुस्ती चालू आहे. मग उत्तर प्रदेशमध्ये पोर्टल चालतं. प्रधानमंत्री फसल विमा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. त्यामुळं पीक विम्याचे जे नियम महाराष्ट्राला लागतात ते नियम उत्तर प्रदेशच्याही सरकारला लागणार, शेतकऱ्यांना लागणार. मग तिथं पोर्टल चालतं आणि महाराष्ट्रात पोर्टल चालत नाही, हे कशावरून? असं म्हणायला हरकत नाही, कारण उत्तर प्रदेशमधली अपडेट अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं वाटप एका क्लिकवर पूर्णही झाला असं समजलं जातं आहे. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय केलं आहे? कारण कारणं काय जोडली जातात की खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तांत्रिक बिघाड, तांत्रिक प्रॉब्लेम पोर्टलमध्ये असल्यामुळं पीक विम्याच्या वाटपाला उशीर होतो आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या गोष्टी सर्व गौण वाटतात आणि एक महत्त्वाचं कारण ह्याच्यामागं थोडं असं वाटतंय, कारण राज्य सरकारनं हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा आपल्याला देण्याचं सांगितलेलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनीही 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा देण्यास सांगितलं. परंतु प्रत्यक्षात शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,000 रुपयेपेक्षा कमी पीक विमा शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि यासाठीच हा उशीर लावला जात असल्याची कारण असू शकतं. कारण शेतकऱ्यांना राज्य सरकार जेव्हा अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये सांगताना कमीत कमी रक्कम शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळेल आणि जास्तीत जास्त 35,000 ते 36,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल. माननीय मुख्यमंत्री साहेब या विषयावर का बोलत नाही? विधानसभेमध्ये ते आता सध्या त्या विषयावर हात का घातला जात नाही? बरोबर आहे की पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावरच पीक विम्याचं वाटप होईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस स्पष्ट केलेलं होतं की पिकच नाही तर कापणी करायची कशाला? त्यामुळे हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळू शकतो असं त्यांनी सांगताना सांगितलेलं होतं. मग आता 17 तर सोडा, अजून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवातच झालेली नाही आहे. परंतु प्रत्यक्षदर्शनी जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल असं सध्या तरी वाटत नाही. मग विधानसभेमध्ये हा प्रश्न राज्य सरकारला विरोधी पक्ष का विचारत नाहीत, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारे काही मंत्री आमदार जरी काय बोलले तर त्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर शेतकऱ्याबाबत प्रश्न असायला आता माननीय नानाभाऊ पटोले यांनी शेतकऱ्याचा अपमान झाला म्हणून राजदंडाला हात लावल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली 1 दिवसाची. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या की त्यांच्यावर कारवाई केली जाते. मग पीक विम्याचा प्रश्न असो, शेतकऱ्याचा कर्जमाफीचा प्रश्न असो, सर्वच गोष्टी जर पाहिल्या गेल्या तर शेतकऱ्याच्या बाजूनं होणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडून त्याला योग्य तो सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु विमा कंपनीचा उशीर हा कुणामुळे उशीर? मग 12% व्याज विमा कंपनी आता देणार का? हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माननीय शिवराजसिंग चौहान यांनीही स्पष्ट केलं होतं की शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचं वाटप करण्यात येईल. जर नाही पीक विम्याचं वाटप लवकर नाही झालं तर 12% व्याज शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून दिलं जाईल. राज्य सरकारचा जर हप्ता तटलेला असेल तर राज्य सरकारकडून व्याज देण्यात येईल. मग आता राज्य सरकारने पैसे दिलेत, केंद्र सरकारने पैसे दिलेत,
प्रॉब्लेम कुठं आहे? तर विमा कंपनीकडे चूक असेल तर विमा कंपनी तुम्हाला 12% व्याज देऊ शकते. प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे हा विषय जाणार कुणाकडं? सरकारकडे जाणार. त्यामुळे व्याजाचाही विषय त्याच्यामध्ये येईल असं वाटत नाही. त्यामुळे 12% व्याजही नाही, पीक विमाही लवकरात लवकर नाही, 17,000 हेक्टरीची स्पष्टता नाही. म्हणजे फक्त आपल्याला पाहणं आणि ऐकणं झालं आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता नाही. शेतकऱ्यांना आता जे दिले जाणारं अतिवृष्टीचं अनुदान काही शेतकऱ्यांचं राहिलं होतं, त्या शेतकऱ्यांनाही अजून काही शेतकरी अजून त्यातही राहिलेत, त्याही शेतकऱ्याचा अजून अनुदान नाही. म्हणजे पूर्ण शेतकरी हा एक बॉल झालेला आहे आणि या बॉलला कुणीही या आणि टेकू मारून जावा अशी परिस्थिती शेतकऱ्यांची सध्या झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं स्टेटस तुम्हीही चेक करू शकता. सध्या मी चेक केलं, त्याच्यामध्ये अजूनही क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच दाखवलं जात आहे. मग हेक्टरी 17,000चं स्वप्न, हेक्टरी 35,000 ते 36,000चं स्वप्न, खूप मोठी स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिली होती. कारण अतिवृष्टीनं असं नुकसान कधीच झालेलं नव्हतं. इतकं नुकसान यावेळेस झालेलं असतानासुद्धा राज्य सरकारकडून या गोष्टी सिरियसली का घेतल्या जात नाहीत, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये तूर पिकाचा विमा येईल असं सांगण्यात आलं होतं. जानेवारी ते फेब्रुवारी या पिरियडमध्ये सोयाबीन, इतर मूग, उडीद या विमा मिळेल अशी अपेक्षा होती. फेब्रुवारी अख्खा संपला, जानेवारीमध्ये सुरुवात झाली नाही, मार्च उजाडला आहे. म्हणजे आता पीक विमा ह्यांनी वाटपाला चालू करणार. परंतु जी काही रक्कम आहे शेतकरी मित्रांनो, या रकमेमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की कमीत कमी रक्कम देण्याचा प्रयत्न विमा कंपनीकडे केला जाऊ शकतो. कारण आता जरी पीक विमा टाकला गेला तर ती रक्कम सध्या कमी आहे. यामुळे विधानसभेमध्ये गदारोळही होऊ शकतो. या सर्व गोष्टी हलवेल आहेत. कारण आता जर हेक्टरी 7-8 हजारानं जर पीक विमा टाकला गेला, हा पीक विमा जर पडला तर विधानसभेमध्ये जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एखाद्या विरोधी पक्षाकडून गदारोळ केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना अतिवृष्टीने नुकसान झालं असताना तुम्ही इतकी तोकडी रक्कम दिली जात आहे, या तोकडी रक्कमेनं शेतकऱ्यांचं काय होणार आहे यासाठी एखाद्या वेळेस अधिवेशनात गोंधळ होऊ शकतो. या सर्व गोष्टी मागे ठेवण्यासाठीही काही कार्यक्रम केला जातोय का, असंही एक प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मला वाटत नाही आहे, सध्या तरी अधिवेशन चालू आहे. 6 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अजून किती दिवस अधिवेशन आहे, जितके दिवस अधिवेशन आहे त्याच्या अगोदर तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा पडेल असं मला तर वाटत नाही. कारण हाही जर रक्कम एकदा बाहेर पडली तर विधानसभेमध्ये याबाबत निश्चित आवाज उठला जातो. विधानसभेचं कामकाज बंद पाडलं जाऊ शकतं आणि या सर्व गोष्टीमुळेच पीक विमा वाटपाला उशीर केला जातो की काय, असा एक संशय शेतकऱ्याच्या मनामध्ये वाटतोय. पाहूयात नेमकं किती दिवस अजूनही लावतात, अजून किती दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पडतोय. सर्वांचे डोळे पीक विमा कंपनीकडे आहेत. कधी खात्यावर पैसे पडतील, तर औत्सुक्याचा निश्चित कधी पीक विम्याच्या वाटपाला सरकारकडून विमा कंपनीकडून चालू होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. पाहूयात, याबाबत निश्चित अजून काहीतरी अपडेट येताच लागली चॅनलवर व्हिडिओ येईल. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.